नमस्कार. मी दीपक पटवे आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे यूट्यूब चॅनल. मंडळी, मागच्या भागात आपण आसाममध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या संदर्भात माहिती जाणून घेतली. त्या निवडणुकीच्या एकूणच परिस्थितीवर आणि आसाममधल्या परिस्थितीवर आपण एक दृष्टिक्षेप टाकला. तिथे काय परिस्थिती चालू आहे, काय वातावरण आहे, काय होऊ शकतं, याची मागच्या एपिसोडमध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आता आज आपण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये जी काही निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याच्याविषयीची माहिती या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. हे राज्य देखील असंच राज्य आहे आसामसारखं, ज्याची सीमा बांगलादेशाला लागून आहे. बरं, ही सीमा थोडी थोडकी नाही, आसामच्या जवळपास 10 पट म्हणजे 2272 किलोमीटर इतकी मोठी ही सीमा बांगलादेशाला लागून आहे. त्यामुळे अर्थातच बांगलादेशी घुसखोर जे आहे तो मुद्दा आसाममध्ये जसा आहे तसाच पश्चिम बंगालमध्ये पण आहे आणि त्यापेक्षा जास्त तीव्र आहे. पश्चिम बंगालमधली 30% लोकसंख्या ही संशयाच्या गर्तेत आहे. म्हणजे हे सगळे लोक बांगलादेशातून आले आहेत असा संशय राजकारण्यांकडनं आणि सगळ्यांकडनं व्यक्त केला जातो. आपण पश्चिम बंगालच्या अंतर्गत राजकारणावर एक एपिसोड करूच, पण आज फक्त मतदारांच्या संख्येच्या अनुषंगाने काही बाबींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. ताजी आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे. मतदारांची ही जी आकडेवारी जाहीर झाली त्यानुसार जवळपास 91,02,577 मतदारांची नावं मतदार यादीतून वगळली गेलेली आहेत. म्हणजे आता जे SIR दाखल झालं, त्याची प्रक्रिया झाली, त्यातून ही नावं वगळली गेली. पहिल्या टप्प्यात 63 लाख नावं त्यांनी वगळली होती, ज्यावर कोणीच हरकत घेतली नाही. नंतर 27 लाख पेक्षा जास्त नावं वगळली गेली. त्या 27 लाख लोकांनी हरकती घेतल्या. खरं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त लोक होते, पण 27 लाख लोकांच्या हरकती फेटाळल्या गेल्या आणि त्यांची नावं यादीतून वगळली गेली. म्हणजे 63 आणि 27 जवळपास 90 पेक्षाही जास्त 91 लाखाच्या जवळपास नावं गेली. 63 लाखांमध्ये दुबार नावं असलेले लोक, मृत झालेले लोक, स्थलांतरित झालेले लोक यांची नावं होती, जे निवडणूक आयोगाच्या लोकांना सापडलीच नाहीत आणि निवडणुकीच्या यादीतून नावं वगळली गेली मतदारांच्या, म्हणून त्यांनी हरकतही घेतली नाही. पण ही 27 लाख लोक अशी आहेत की ज्यांनी हरकत घेतली होती आणि त्यांची हरकत निवडणूक आयोगाने फेटाळून लावली. त्यांनी त्यांच्याकडे असलेले काही पुरावे सुनावणीच्या वेळी तिथे दिलेले असणार निवडणूक आयोगाला. मग त्यात त्यांचं रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, कोणी घरपट्टीची पावती दिली असेल, कोणी जुनं लाईट बिलाचा पुरावा दाखवलेला असेल, कोणी शाळेचे दाखले दाखवलेले असतील, वगैरे वगैरे. आणि तरीही ह्या लोकांची नावं वगळली गेली आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे ते मूळचे तिथले आहेत हे निवडणूक आयोगाने मान्य केलेलं नाही, कारण पुरावेच ऍक्सेप्ट केलेले नाही आहेत. आता ह्या नावं वगळण्याच्या अनुषंगाने तिथल्या ज्या मुख्यमंत्री आहेत, ममता बॅनर्जी, ममता दिदी आपण त्यांना म्हणतो, त्या असं म्हणतायत की ही जी नावं वगळली गेली आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्याक, गरीब, स्थलांतरित मजूर यांची संख्याच जास्त आहे. अल्पसंख्याक हे महत्वाचं, म्हणजे मुस्लिम. म्हणजे निवडणूक आयोग त्यांना बांगलादेशी ठरवू पाहतोय का, असाही एक प्रश्न आहे. आता प्रश्न पुढचा असा आहे की हे जे 27 लाख लोक आहेत जे स्वतःचा पुरावा दाखवू इच्छित आहेत पण निवडणूक आयोग मान्य करायला तयार नाही, त्यांचं पुढे काय होणार आहे? समजा सरकार बदललं किंवा नाही पण बदललं तर काय होईल? सरकारचं पुढचं पाऊल म्हणजे केंद्र सरकारचं पुढचं पाऊल या लोकांच्या संदर्भात काय असणार आहे? आणि जर काहीच होणार नसेल तर याचा अर्थ ते नागरिक आहेत हे सरकारला मान्य आहे. मग सरकारला नागरिक आहेत मान्य आहेत पण त्यांना मतदान करू द्यायचं नाहीये, अशी परिस्थिती आहे का? जर नागरिक नसतील तर मग काय भूमिका आहे सरकारची? सरकारला एक तर म्हणावं लागेल की हे नागरिक आहेत, नाही तर नागरिक नाहीत. मग जर नागरिक नसतील तर म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन
अशा धर्माचे असतील त्याच्यातले, त्यांना अधिकृतपणे नागरिकत्व देऊन पुढच्या इलेक्शनच्या आधी मतदार यादीत त्यांचं नाव सरकार समाविष्ट करणार आहे का? म्हणजे नवा भारतीय नागरिकत्वाचा जो कायदा आहे तो त्यांना लावणार आहे का सरकार? आणि समजा जे मुस्लिम आहेत त्यांचं काय होणार आहे? त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर या पश्चिम बंगालमध्ये खरं राजकारण सुरू होणार आहे. या निवडणुकीत स्थानिक सरकार बदललं अशी शक्यता थोडीफार दिसते आहे. वातावरण बदलतंय असे सर्वेक्षण पण यायला लागलेत. म्हणजे जे मतदान पूर्व सर्वेक्षण असतात ते असे संकेत देत आहेत की वातावरण बदलतंय हळूहळू आणि पश्चिम बंगालमधलं सरकार बदलू शकतं, म्हणजे तिथे भाजपचं सरकार येऊ शकतं. त्याला कारण पण आहे. मागच्या निवडणुकीत फक्त 43 जागांचा फरक तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये राहिला होता. मतांच्या आपण आकडेवारी जर बघितली तर भाजप आणि टीएमसी म्हणजे तृणमूल काँग्रेसला या दोघांना मिळालेल्या मतांमध्ये फक्त 2.6% फरक होता. आणि आता जर वगळलेले मतदार बघितले तर त्यांचं प्रमाण आहे 11.8%. इतके मतदार कमी झालेले आहेत. आणि त्यात अल्पसंख्याकांचं संख्या जर जास्त असेल, ममता दिदी म्हणतात त्याप्रमाणे, तर ते अर्थातच ममता दिदींचे मतदार असणार आहेत. त्यामुळे काय होणार आहे हे आता हळूहळू दिसायला लागलंय. आता 4 मेला यांचं पण मतमोजणी होईल आणि त्यानंतर पश्चिम बंगालमधलं चित्र काय आहे ते जास्त स्पष्ट होईल. दरम्यानच्या काळात, इलेक्शनच्या काळामध्ये प्रचार जसा वाढेल आणि आरोप प्रत्यारोप होतील तसं आपण राजकीय विश्लेषण करणारच आहोत. तोपर्यंत हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? मागचा एपिसोड जरा मोठा झाला होता म्हणून हा थोडा मुद्दाम लहान केलेला आहे. हा तुम्हाला आवडला का? याच्या संदर्भात काही तुमच्या सूचना आहेत का? त्या मला अवश्य कळवा. आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा सांगतो की सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. त्यामुळे सबस्क्राईब करा, कमेंट करा, आवडलं असेल तर लाईक करा आणि इतरांना बघण्यासाठी तो फॉरवर्ड पण करा. पुन्हा आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार.